आणि तिथे जेव्हा विनोददादांची थाप मला मिळते की सुंदर समालोचन, मला असं वाटते आजचा हा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. थँक्यू सो मच दादा, की तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण तुम्ही दिलेली ही कौतुकाची थाप मला खूप प्रेरक ठरेल येणाऱ्या काळामध्ये. तर थँक्यू सो मच, मनापासून तुमचे आभार. हे डोंबिवली आहे आणि जर तुम्ही चांगलं काम करताय तर कौतुक तर नेहमीच केलं जातं आणि समीर दादाला नेहमीच आठवणीत राहील असा एक क्षण त्याच्यासाठी. दादा आले, त्यांनी दादांसोबत आपण एक फोटो क्लिक करतोय, समीर सोमने. आणि हे चित्र फार कमी काळात पाहायला मिळतं. समीर दादा, मी म्हणेल की तू फार लकी समालोचक आहेस की आज दादा व्यासपीठावरून प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुझ्यासाठी आलेत. तर कीप इट अप. अभिनंदन देखील समीर दादा, स्पेशली तुझं. आणि दादांचं खूप खूप आभार. आम्हा समालोचकांवरती नेहमीच त्यांचा मायेचा हात असतो आणि दादांचा आपण आभार व्यक्त करू आणि वळूया आता पुढच्या सन्मानाकडे. MTC लाईव्ह चा आपण सन्मान करतोय. तर MTC लाईव्हच्या ओनरनं किंवा टीम मेंबरनं यायचंय. तेजसच्या शुभ हस्ते आपण MTC लाईव्ह टीमचा सन्मान करतोय. रोशन यायचं MTC लाईव्ह. 4 दिवस ज्यांनी फार मेहनत घेतली, तर प्लीज फास्ट. सागर फराड या लवकर, कारण फार सन्मान अजून आपल्याला पूर्ण करायचे आहेत. त्याचे सागर थोडं फास्ट. आणि नुकतंच शुभागमन झालंय योगेशदा पाटील यांचं, तर आम्ही वेलकम करतोय या मंचावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि त्यानंतर आपण सन्मानित करणार आहोत नक्कीच आमचे DJ विजय. तर यायचं ज्यांनी क्रिकेट विथ म्युझिक संगीत आपल्यापर्यंत पोहोचवलं, तर DJ विजयचा सन्मान आपण करूयात तेजस दादाच्या शुभ हस्ते. तर यायचे विजय फास्ट. आणि त्यानंतर आपण सन्मानासाठी इन्व्हाइट करतोय 4 दिवस या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकलात, प्रसादजी परब. आणि प्रसाद सरांचा सन्मान देखील केला जाईल तेजस दादांच्या शुभ हस्ते. पुष्पगुच्छ, मोमेंटो आणि शाल हे सन्मानाचं स्वरूप आहे. तर यानंतर ज्यांना आपण अनेक वर्ष सातत्यानं ऐकतो, डोंबिवली विभागातील एक लेजंड कॉमेंटेटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, प्रसादजी परब सरांचा सन्मान होईल. मनोज दादांच्या शुभ हस्ते आपण प्रसाद परब सरांना सन्मानित करतोय. तर मनोज दादाच्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जातो. 4 दिवस ज्यांनी या स्पर्धेमध्ये फार चांगलं समालोचन केलं, त्यांचं करूया आपण कौतुक आणि पुढच्या वाटचालीसाठी फार फार शुभेच्छा. तर वाकळण, खार्डी आणि वडवली आणि मिहीर 11 आणि टीम रिची जितू निलेश, तुम्हा सगळ्यांसाठी इथे चेअर्स उपलब्ध केलेत. आता बक्षीस वितरण सोहळा आम्ही सुरू करतोय. तर आपण सगळ्यांनी आसन ग्रहण करायचं. तर जे संगीत आलं ना, ज्या संगीतानं पूर्ण महाराष्ट्राला नक्कीच वेळ लावलं, ते नाव योगेशदादा पाटील खारिवलीच आहे. मग आता हा योगेशदादा वेगळा काय हरकत आहे, योगेशदादाची आठवण आली तर, कारण प्रत्येकाच्या होटावरती ते नाव देखील सातत्यानंच असतं. तर योगेश पाटील जे खारिवलीचे आहेत त्यांचा सन्मान आपण करूयात. आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही रिक्वेस्ट करतोय मनोजदा भोईर यांना. तर यायचंय योगेशजी पाटील खारिवली. एक फार मोठं व्यक्तिमत्व. कोरोनाच्या काळात दादांनी केलेलं काम कसं विसरून चालेल. आदिवासी वाडीपर्यंत देखील हा माणूस जाऊन पोहोचला आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये धान्य देखील पुरवलं आणि अनेक गोरगरिबांच्या गरजा देखील ज्या नावानं पुरवल्या, ते नाव आहे योगेशदा पाटील. थँक्यू सो मच दादा. आणि समाज कार्याचा जो वारसा ना तुमचा निरंतर आणि अखंड असा सुरू राहू दे योगेशदा. याच शुभेच्छा आणि याच अपेक्षा तुमच्याकडनं आम्हाला सातत्यानं असतील. थँक्यू सो मच. तर आता यानंतर आपण वळूया बक्षीस वितरण सोहळ्याकडे. प्रसादजी परब सर, ओव्हर टू यू. प्राईड डिस्ट्रीब्युशन सुरू करण्याच्या अगोदर मी
आकाशला विनंती करतो, आकाश आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे व्यासपीठावर, ज्याने मात्र आजच्या दिवसामध्ये आम्हाला खूप चांगली मदत केली, चांगलं कॉन्ट्रीब्यूट केलं आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्हाला हेल्प केली, असे ओमकार शेट्टी यांचा सन्मान इथे केला जाईल. सध्या हे नाव खूप चर्चेमध्ये आहे, भरपूर ठिकाणी भरपूर क्रिकेट स्पर्धेमध्ये मागणी आहे समालोचकाला आणि त्याचं निश्चितच इथे स्वागत आणि सन्मान इथे होत असताना आकाश भोईर यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान इथे करत आहोत. मनपूर्वक आभार ओमकार तुझं, थँक्यू सो मच आज दिलेल्या कॉन्ट्रीब्युशनबद्दल. तर आमचे तिन्ही ऑफिशियल्सना विनंती करतो, ऑफिशियल्सने यायचं. सर्वप्रथम मी सुभाष पाटीलला विनंती करतो आपण या आणि हा सन्मान सुभाष पाटील यांचा इथे केला जाईल. मी मनोज भोरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. सर्वप्रथम सुभाष पाटील, त्यानंतर निरंजन सावंत. भरपूर आभार, खूप चांगलं पंचांची भूमिका पार पाडली, एकही कॉन्ट्रोवर्सी पाहायला मिळाली नाही, याचं एकमेव कारण ही तिन्ही पंच आमचे. यानंतर मी निरंजन सावंत यांना विनंती करतो आपण यायचं आहे. निरंजन सावंत यांचा सन्मान इथे केला जाईल. आकाश आपण सुद्धा थांबायचं आहे. आकाश आणि मनोज भोरे यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान इथे करत आहोत. सूरजला विनंती, सूरजने सुद्धा यायचं आहे. येस, सूरजने या. सूरज म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान इथे करत आहोत. आणि निरंजन सावंत आपले सुद्धा मनपूर्वक आभार, थँक्यू सो मच. यानंतर जतीन भुयाळ आपण या. मनोज तू इथे आता ये, तो करेल. आता पहिला सामन्यावर कोणाची द्यायचं ग्रामीण. मी आता मात्र प्राईज डिस्ट्रीब्युशन सुरू करत आहोत. आम्ही जास्त वेळ घेणार नाही आहे कारण स्पर्धासुद्धा लवकर संपन्न झाली आहे. तर मी सन्माननीय चिंतामण भोईर साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावर या. चिंतामण भोईर साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही देत आहोत अंतिम सामन्याचा सामनावीर चषक आहे, ट्रॉफी आहे, यासाठी ट्रॉफी घेऊन यायची. आकाश मॅन ऑफ द मॅच फॉर फायनल मॅच आणि खेळाडू ठरला ज्याने मात्र बॅटिंग करत असताना 17 धावांचं योगदान दिलं आणि एक अप्रतिम इकॉनॉमिकल षटक टाकलं आणि तिथून एक छोटासा सुरंग लावला. तो वडवली बी संघाच्या फलंदाजांना नाव आहे शिवदास गायकर, मॅन ऑफ द मॅच. 17 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, एका षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या, ते 4थं षटक होतं आणि तिथून मात्र त्याने वडवली संघाला डॉमिनेट केलं. खूप चांगली गोलंदाजी केली. अभिनंदन मॅन ऑफ द मॅचसाठी आणि थँक्यू, मनपूर्वक आभार आमच्या मान्यवरांचे. यानंतर देत आहोत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सन्माननीय रोहित भोईर साहेबांना विनंती करतो की आपण या. रोहित भोईर यांच्या शुभ हस्ते आम्ही देत आहोत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. संजय भोईर साहेबांना विनंती करतो की आपण या. संजय भोईर साहेब, आपल्या शुभ हस्ते देत आहोत आम्ही उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. त्यासाठी कूलर आणि आकर्षक चषक आहे, ग्रामीण पूल. आणि या चषकाचा किंवा या पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे तो म्हणजेच परी 11 वडवली बी संघाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, जो आता अवेलेबल नाही आहे कारण त्याच्या बिहाफमध्ये तुम्ही पारितोषिक स्वीकारायचं आहे. वडवली बी संघाचा कल्पेश पाटील ठरला आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. संदेश येतोय त्याच्या बिहाफमध्ये ते पारितोषिक स्वीकारण्यासाठी. मित्र हो, टाळ्या होऊ द्या. या खेळाडूसाठी अप्रतिम फिल्डिंग केली आहे, एकही झेल मिस केला नाही आहे. ग्लेअर घालून, सनग्लासेस घालून अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग पाहायला मिळाली या खेळाडूंकडून आणि तो ठरला या सामन्याचा उत्कृष्ट, या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कल्पेश पाटील. अभिनंदन कल्पेश आणि संदेश. उत्कृष्ट गोलंदाज ग्रामीण सन्माननीय चंदन भगत साहेबांना विनंती करतो की आपण या. उत्कृष्ट गोलंदाज ग्रामीण गट आणि यासाठी सुद्धा तुम्ही पाहतात कूलर आहे आणि त्याचबरोबर एक आकर्षक ट्रॉफी. उत्कृष्ट गोलंदाज ग्रामीण पूलमधून ज्याने मात्र स्पर्धेमध्ये 9 गडी बाद केले आहेत. संघ आहे जगदंब क्रिकेट क्लब वाकळण, गोलंदाज आहे दीपेश भोईर. अभिनंदन दीपेश.
स्पर्धेमध्ये 9 विकेट्स घेतल्या त्या खेळाडूने आणि तो ठरला या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज ग्रामीण गटातून. चंदन भगत साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही देत आहोत पुरस्कार. तर खेळाडूचं अभिनंदन आणि त्याचबरोबर मान्यवरांचे आभार व्यक्त करतो. तर सन्मान्य काशीनाथ पाटील साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. आपल्या शुभ हस्ते आम्ही देत आहोत पुढचा पुरस्कार उत्कृष्ट गोलंदाज सिटी शहरी गटातून. सिटी क्रिकेटमधून उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी आहे आणि शूज सुद्धा आहेत, घेऊन यायचे आहेत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट फ्रॉम सिटी क्रिकेट आणि खेळाडू ठरलाय ज्याने मात्र या स्पर्धेमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आहे. संघ आहे रिची जितू निलेश 11 डोंबिवली. खेळाडू आहे संदेश. मोठी देसाईचा हा खेळाडू अत्यंत भेदक मारा वेगवान गोलंदाज येणाऱ्या काळामध्ये एक नावालौकिकाला येणारा खेळाडू आहे. अत्यंत वेगवान गोलंदाज आणि तो स्वीकारतो या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार. अभिनंदन संदेश आणि मान्यवरांचे आभार. यानंतर उत्कृष्ट फलंदाज हा अवॉर्ड आम्ही देणार आहोत ग्रामीण गटातून. सन्माननीय अनंत पाटील काटेगावचे यांना विनंती करतो की आपण या. अनंत पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही देत आहोत उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतला ग्रामीण गट ज्याने स्पर्धेमध्ये तब्बल 95 धावेंचा पाऊस पडलाय. मग तो सिटी क्रिकेट असो की ग्रामीण क्रिकेट असो दोन्ही फॉर्मॅटमध्ये जबरदस्त चमकला आहे. संघ आहे रिची जितू निलेश 11 डोंबिवली आणि खेळाडू आहे सूरज फौजदार. बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट फ्रॉम ग्रामीण खाडीचा हा खेळाडू खाडी ग्रामीणमधून देत आहोत सॉरी, कारण दोन्ही गटामध्ये तो खेळलाय आणि जितू निलेश संघांना खेळत असताना सुद्धा जबरदस्त त्याने बॅटिंग केली. दोन्ही संघांमधला खूप चांगला परफॉर्मन्स सूरजचा राहिला आहे आणि ग्रामीण गटात आम्ही देत आहोत पारदर्शक उत्कृष्ट फलंदाज. अभिनंदन सूरज आणि मान्यवरांचे आभार. सन्माननीय भगवान बोरी साहेबांना विनंती करतो की आपण या. आपल्या शुभ हस्ते मी देत आहोत तो उत्कृष्ट फलंदाज सिटी. मित्र पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त आणि बेधुंद फलंदाजी पाहायला मिळाली. विदाऊट लॉस पहिल्या सामन्यामध्ये आपली जिगरबाज खेळी करत असताना सामन्याला जिंकून दिलं आणि आपल्या संघाला अंतिम फेरीत तो घेऊन आलाय. संघ आहे मिहिर 11 आणि खेळाडू आहे देवीदास दातीलकर. बेस्ट बॅट्समॅन फ्रॉम सिटी क्रिकेट. कुठल्याच स्पर्धेमध्ये तब्बल 60 धावा या खेळाडूने आणि स्वीकारतोय तो उत्कृष्ट फलंदाज. शूज आणि त्याचबरोबर ट्रॉफी आहे या खेळाडूसाठी. देवीदासचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. मी सन्माननीय गारिवलीचे योगेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपण यायचे आणि हेदुटणेचे तकदीर काळेने आपणास विनंती करतो आपण याचे दोघांनी. या दोघांच्या शुभ हस्ते आम्ही तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक देत आहोत. इट्स अ ब्युटिफुल ट्रॉफी अँड 25,000 रुपीज कॅश प्राईज. आणि त्याचबरोबर योगेश भगत आपण सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा या. योगेश भगत साहेब तिघांच्या शुभ हस्ते आम्ही देत आहोत या तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक. इट्स अ ब्युटिफुल ट्रॉफी. आणि त्यासोबत मी चंदन भगत साहेबांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा या. आई गावदेवी चषक ग्रामीण पूल 24 संघ आणि तिसरा क्रमांक पटकावलाय या पूलमधून गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी या संघाने. सन्माननीय संतोष पाटील साहेबांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा यायचंय. संतोष पाटील साहेब या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते मी देत आहोत हे पुरस्कार. संतोष पाटील साहेबांच्या सुद्धा शुभ हस्ते. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला हा खेळाडू. खूप खूप अभिनंदन. गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी सूरज आणि ऑल टीम. अनिकेत ॲज अ कॅप्टन ही ट्रॉफी स्वीकारतायत. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे हा संघ. कॅश प्राईज 25,000 25,000चा कॅश प्राईज आहे आणि आकर्षक ट्रॉफी. संघाचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. सन्मान्य सोमनाथ भोईर साहेब, हनुमान भोईर साहेब
फुलाजी भोईर साहेब, विलास भोईर साहेब, सर्वांना विनंती करतो आपण यायचं आहे. त्याचबरोबर सन्मान्य काशीनाथ पाटील साहेब आपण सुद्धा या. हे सर्व आपले घेसरगावचे ग्रामस्थ आहेत, ज्येष्ठ व्यक्तिमत्व, यांच्या शुभ हस्ते आम्ही देत आहोत हा पुरस्कार. संजय भोईर आपण सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा या. आणि त्याचबरोबर शालिक भोईर आपण सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा यायचं आहे. दुसरा क्रमांकाचं पारितोषिक आहे सिटी क्रिकेटमध्ये. कारण यामध्ये 2 पारितोषिकं होती सिटी क्रिकेटमध्ये, पहिला क्रमांक आणि दुसरा क्रमांक. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक इथे मात्र दिलं जात आहे, रोख रुपये 30,000 आणि आकर्षक भव्य दिव्य आई गावदेवी चषक. आणि साईनाथ भोईर आपण सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा या. साईनाथ भोईर आपण सुद्धा यायचं आहे. तर साईनाथ भोईर साहेब सुद्धा येत आहेत. या सर्व आमच्या घेसरगावच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या शुभ हस्ते आम्ही देत आहोत हा पुरस्कार. सिटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे तो मिहीर 11 हा संघ. संघनायक योगेश पवार, त्याच्यासोबत विभागात देवीदास सुद्धा आहे. आणि ट्रॉफी स्वीकारत असताना या संघाचे संघमालक आहेत, पुरस्कर्ते ते रवी वायले वसारचे, त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. अभिनंदन मिहीर 11 आणि मान्यवरांचे आभार. मी पुन्हा एकदा त्याच व्यक्तिमत्वांना थांबायला सांगतो. इथे आमचे जे ग्रामस्थ आहेत सर्वांनी यायचं पुन्हा एकदा इथे. आपल्या शुभ हस्ते आम्ही देत आहोत दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ग्रामीण गटातून. त्यांच्या शुभ हस्ते आम्ही सिटीचं दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं. सर्वांनी यायचं आहे. साईनाथ भोईर साहेब सर्वांनी आपण यायचं आहे. भगवान भोईर साहेब, चिंतामण भोईर साहेब आपण सुद्धा या. आपल्या शुभ हस्ते आम्ही देत आहोत हा पुरस्कार. रनरअप टीम फ्रॉम ग्रामीण पूल आणि शालिक भोईर साहेबांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा यायचं आहे. हे सर्व ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत, ग्रामस्थ आहेत या घेसर गावाचे. यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आम्ही देत आहोत हा पुरस्कार. ब्युटिफुल ट्रॉफी, अप्रतिम चषक तुम्हाला पाहायला मिळतोय. दुसरा क्रमांक ग्रामीण गटातून 50,000चा कॅश प्राईज आहे आणि आकर्षक चषक. आणि याचा मानकरी ठरला आहे परी 11 वडवली बी. चंदन भगत साहेबांना सुद्धा मनपूर्वक अभिनंदन. या आपण सुद्धा या चंदन भगत साहेब, कारण तुमच्या संघाने ही ट्रॉफी जिंकलेली आहे आणि या संघाचे पुरस्कर्ते चंदन भगत साहेब. जबरदस्त फाईट, जरा जोरदार टाळ्या होत्या या संघासाठी. ज्युनियर वडवली बी टीम होती असं म्हणायला हरकत नाही आहे, पण काय झुंज दिली आहे, काय फाईट दिली आहे, काय संघर्ष केला आहे. नयनचा विशेष कौतुक. 16 वर्षाचा हा खेळाडू आहे आणि खूप चांगली फाईट दिली या सर्व संघाने. जिद्दी खेळाडू आहेत हे सर्व आणि हेच यांना प्रॅक्टिसमध्ये शिकवलं जातं. जणू काही फक्त जिंकायचंच आहे. चेंज द गेम हे स्लोगन आहे त्यांचं. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन या संघाचं. दुसरा क्रमांक पटकावलाय या स्पर्धेमध्ये. रोख रुपये 50,000 आणि आकर्षक भव्य दिव्य आई गावदेवी चषक. अभिनंदन चंदन भगत साहेबांचं सुद्धा, कारण त्यांच्या या संघाने मात्र हा पारितोषिक स्वीकारला आहे. तर व्यासपीठावरून आता मी विनंती करतोय सन्मान्य विनोददादा पाटील आपण यायचं आहे. त्यानंतर मी अनंत पाटील यांना विनंती करतो आपण सुद्धा यायचं आहे. त्यानंतर योगेश पाटील आपण सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा यायचं आहे. आणि त्याचबरोबर चंदन भगत साहेब, तकदीर काळन साहेब आपण सुद्धा यायचं आहे. या 5 व्यक्तिमत्वांना विनंती करतो अनंत आपण सुद्धा या. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही देत आहोत पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक. आणि त्याचबरोबर सन्मान्य दिनेश पाटील साहेब आपण सुद्धा यायचं आहे. क्रमांक पहिला सिटी, रोख रुपये पारितोषिक 40,000 आकर्षक भव्य दिव्य चषक. संघ ठरला आहे या चषकाचा मानकरी आणि त्याचबरोबर मनोहर पाटील आपण सुद्धा या. सिटी क्रिकेटचा चॅम्पियन संघ रिची जितू निलेश 11 डोंबिवली. अभिनंदन. सिटी क्रिकेट मधली ही दुसरी ट्रॉफी आहे संघाची. पण आपण सुद्धा यायचंय,
कारण प्रमोदचं सुद्धा एवढंच कॉन्ट्रीब्युशन आहे. प्रशांत अप्रतिम परफॉर्मन्स ॲज अ कॅप्टन. रोहित खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. सुमित आहे, जबरदस्त फाईट दिली या सर्व खेळाडूंनी. गुरुदास, सुजित, कपिल, सूरज अप्रतिम परफॉर्मन्स. अभिनंदन. सिटी क्रिकेटचा फॉर्मॅट जो सुरू झाला तेव्हापासून ही दुसरी ट्रॉफी सलग जिंकली आहे दुसऱ्या स्पर्धेमध्ये, ती रिची जितू निलेश 11 डोंबिवली या संघाने. अभिनंदन. तर या स्पर्धेमध्ये अभिनंदन टीम रिची जितू निलेश 11 डोंबिवली. मान्यवरांना विनंती करतो आपण तिथेच थांबायचं सर्वांनी प्लीज. आपल्या शुभ हस्ते आम्ही पुढचा पारितोषिक देणार आहोत. तिथेच थांबायचं आपण सर्वांनी तिथेच थांबा मान्यवरांनी. आणि एक अनोखं पारितोषिक आहे, ब्युटिफुल ट्रॉफी फॉर एक डिसिप्लिन क्रिकेट ज्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये दाखवलं. आदर्श संघ म्हणून एका संघाची आम्ही निवड केली आहे आणि या स्पर्धेमध्ये त्या संघाची निवड करत असताना निश्चित एकच नाव डोळ्यासमोर आलं आणि त्याच संघाला आम्ही देत आहोत आदर्श संघाचा हा अवॉर्ड. संघ आहे गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी, आदर्श संघ या क्रिकेट स्पर्धेमध्ये. ही ट्रॉफी आम्हाला जी पुरस्कृत केली ती स्वर्गीय कुमार रिची म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सुदेव काका यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी त्यांनी पुरस्कृत केली आहे आदर्श संघासाठी आणि त्याचा मानकरी ठरला आहे तो म्हणजेच गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी. अभिनंदन. खूप चांगलं आणि सेन्सिबल क्रिकेट या संघाने दाखवलं. शिस्तबद्ध क्रिकेट काय असतं ते मात्र या संघाने दाखवलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. संघाचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. आपण विनंती करूया पुन्हा एकदा त्याच व्यक्तिमत्वांना आपण त्यांच्या शुभ हस्ते तर आपण मालिकावीरचा पुरस्कार देणार आहोत सिटी क्रिकेटमध्ये आणि त्याच्यासाठी सुद्धा एक ट्रॉफी आहे आणि शूज आहेत, कूलर आहे, त्यासाठी सरप्राईज गिफ्ट होतं. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट फक्त एका धावेने तो खेळाडू पुढे सरकला आणि या चषकावर आणि या कूलरवर आपलं नाव करलं. संघ आहे रिची जितू निलेश 11 डोंबिवली. खेळाडू आहे योगेश पाटील. सोनरपाड्याचा खेळाडू, त्याच्या बिहाफमध्ये गुरुदास आय थिंक येतोय. योगेश पाटीलला जातं हे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचं अवॉर्ड. तर अभिनंदन योगेश आणि अभिनंदन गुरुदास. हे पारितोषिक स्वीकारतंय योगेशच्या बिहाफमध्ये. मालिकावीर सिटी क्रिकेटमध्ये अभिनंदन. यानंतर आपण देणार आहोत पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक ग्रामीण पूल, रोख रुपये 1 लाख आणि आकर्षक भव्य दिव्य चषक. मी सन्मान्य चिंतामण भोईर साहेब आणि भगवान भोईर साहेबांना विनंती करतो की आपण यायचं आहे. सर्व मान्यवरांचे आम्ही खरंच आभार व्यक्त करतो, आपण वेळात वेळ या स्पर्धेसाठी दिलाय. तर रोख रुपये 1 लाख आणि आकर्षक भव्य दिव्य चषक. संघ आहे जगदंब क्रिकेट क्लब, टीम म्हणजेच वाकळण बी, चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट. अभिनंदन सोमनाथ आणि ऑल टीम. सर्व संघांनी यायचं आहे हा चषक उचलण्यासाठी. सर्वप्रथम यांचं मनोधैर्य कुठे वाढलं, कुठे त्यांना कॉन्फिडन्स भेटला. एक बलाढ्य संघ त्यांच्याच गावातला जोया 11 वाकळण या संघाला त्यांनी मात्र पराभूत केलं आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला. तिथून मात्र त्या संघाचं कॉन्फिडन्स वाढला आणि मात्र ही ट्रॉफी त्यांनी उचलली. अभिनंदन टीम जगदंब क्रिकेटला वाकळण बी ही ट्रॉफी स्वीकारत असताना. या स्पर्धेमध्ये रनर सुद्धा राहिलेत गतवर्षी आणि यावर्षी मात्र चॅम्पियनशिप म्हणजे एक पाऊल निश्चित पुढे टाकले. अभिनंदन जगदंब क्रिकेटला वाकळण या संघाचं, वाकळण बी संघाचं. आणि त्यानंतर संघांचं अभिनंदन आणि पुढची शेवटचं पारितोषिक या स्पर्धेतलं ज्याच्याकडे निश्चितच सर्वांचं लक्ष असतं आणि अशा मात्र खेळाडूची आम्ही निवड करतो ज्या स्पर्धेमध्ये त्याने ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिलेला आहे. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, यामध्ये अव्वल दर्जाची कामगिरी ज्याच्या माध्यमातून राहिली आहे असा मात्र खेळाडू स्वर्गीय दशरथ चांगो भोईर यांच्या स्मरणार्थ श्री राहुल दशरथ भोईर यांच्याकडून मात्र ही आम्हाला सायकल लाभली आहे, स्पोर्ट्स सायकल आहे. ज्या खेळाडूने स्पर्धेमध्ये तब्बल 99 धावा कुठल्या आहेत, त्यासोबत 9 गडीसुद्धा बाद केले आहेत. संघ आहे जगदंब क्रिकेट वाकळण आणि खेळाडू आहे सोमनाथ गायकर. खूप खूप अभिनंदन विथ द परफॉर्मन्स. या चषकावर आणि या सायकलवर तो स्वार होऊन आता घरी जाईल.
आणि काय परफॉर्मन्स दिला आहे. ऑलराऊंडर भूमिका स्पर्धेमध्ये पार पाडली, लीड फ्रॉम द फ्रंट ही भूमिका पार पाडली आणि ही सायकल त्याने आपल्या नावावर केली. अभिनंदन सोमनाथ. जास्त नाही, फक्त 2च शब्द विचारणार, 2च शब्द, जास्त नाही. हां, एक तर एक तुमच्याच गावातला संघ जो एक बलाढ्य संघ आहे, अशा संघासमोर फाईट करताना कुठल्या प्रकारचं दडपण होतं मनावर? दर्पण तर काहीच नव्हतं, कारण की रात्रीच आम्ही उद्देश आणि मी माझा फोनवर बोलणं झालं होता की काय करून ही मॅच आपल्याला जिंकायचीच आहे. याच्या अगोदर कधी या सीझनमध्ये कधी गाठभेट झाली आहे या संघावर खेळत असताना? या वर्षी कधी झाली नाही आहे. मागील 4 वेळेला झाली होती, त्यावेळी आम्ही असं हरत होतो, पण यावेळी निश्चय केला होता की जिंकायची मॅच. पण यासमोर म्हणजे तुम्ही एकाच गावातले संघ आहात, पण आपण रेअरली तुम्हाला एकमेकांसमोर बघतो. पण जे सेलिब्रेशन झालं सामना जिंकल्यानंतर, त्याबद्दल आपल्या संघाबद्दल काय म्हणशील? हो, संघाने आता बरेच टुर्नामेंट झाले होते, आम्ही कुठे जिंकतच नव्हतो. तर आता एकत्र येऊन आम्ही ग्राउंडवर जी मीटिंग केली होती, मला तर त्याच्याच या बोलण्यानंतर आता टीमचा परफॉर्मन्स झाला आहे आमचा. सोमनाथ, फायनल मॅचबद्दल मी विचारतोय. ज्याप्रमाणे वडवली बीच्या या ज्युनियर्स खेळाडूंनी जो परफॉर्मन्स दिला तुमच्यासमोर, फाईट खूप चांगली दिली, एकतर्फी मॅच सामना बघायला नाही मिळाला, पण शेवटच्या टप्प्यापर्यंत झुंज दिली. 2 शब्द त्या संघाबद्दल. वडवली संघ चांगला होता, मी आधीच बोललो होतो बोलायला का इझी घेऊ नका, आणि शेवटी काही चांगली बोलिंग निघली म्हणून मॅच जिंकली आम्ही. संदेशची विकेट महत्त्वाची होती जी शेवटच्या टप्प्याला मिळाली. हो, तेच विकेटसाठीच गेलो होतो मी, आणि मला भरपूर मार बसला, विकेटसाठीच गेलो होतो मी. थँक्यू सो मच आणि अभिनंदन सोमनाथ. खूप चांगलं त्याने वक्तव्य इथे दिलंय. तर एक सन्मान इथे बाकी आहे, कारण सातत्याने ते व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावर आहे आणि मी विनोददादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. काशीनाथ पाटील साहेब, आपण या. सातत्याने 4 दिवस या व्यक्तिमत्वाची वर्णी व्यासपीठावर लागते, पण सन्मान हा बॅलन्स होता, तो मात्र आम्ही ते कव्हर करत आहोत आणि विनोददादा यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान इथे करत आहोत काशीनाथ पाटील यांचा. हृदयाच्या अंतःकरणात सर्व आमच्या मान्यवरांचे आणि पाहुण्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण वेळात वेळ काढून आई गावदेवी क्रिकेट संघाच्या मागे आपण उभे राहिलात आणि मी नगाशी तेच उल्लेख केला की हृदयाच्या अंतःकरणात आभार व्यक्त करतो, कारण अमूल्य वेळ आहे आणि त्या अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला आहे, त्याबद्दल सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्व समालोचक, पंच, कॉमेंटेटर्स, स्कोरर्सचे खूप विशेष आभार, ज्याने मात्र आपल्या घैसर गावचेच आहेत, त्या सर्व अपकमिंग टॅलेंटचं विशेष आभार. सर्वांनी खूप चांगलं काम केलं आहे आणि पुढच्या वर्षी पुन्हा एकदा हीच आई गावदेवी चषक क्रिकेट स्पर्धा आम्ही घेऊन येऊ, ही आम्ही तुम्हाला ग्वाही देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.